आज भारताचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील। निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पातून होणार का, याकडे सगळ्या देशवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर बजेटमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात, बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याबाबत सुद्धा घोषणा होऊ शकते। पीएम शेतकरी सन्मान निधी 6,000 वरून 12,000 होणार असं म्हटलं जातंय। स्वस्त घर खरेदीसाठीच्या सवलतीच्या मर्यादेमध्ये वाढ होऊ शकते। 70 लाखांपर्यंत घर खरेदी केल्यास सूट मिळणार आहे अशी घोषणा सुद्धा होऊ शकते। ग्रामीण भागातील तरुणांसाठी इंटर्नशिपची घोषणा होऊ शकते। वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 75,000 नव्या जागांसाठीची घोषणा या अर्थसंकल्पातून होण्याची शक्यता आहे। आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती सुद्धा वाढवली जाऊ शकते। अटल पेन्शन योजनेचा निधी दुप्पट होऊ शकतो, 10,000 रुपये होण्याची शक्यता आहे। सध्याची कर रचना कशी आपण बघतोय, 2.5 लाख रुपयांपर्यंत कर भरावा लागत नाही। 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत 5% आहे। 3 ते 5 लाख रुपयापर्यंत 5% आहे। 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत 20% आहे आणि 10 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर 30% आयकर भरावा लागतो। ही जी टॅक्स स्लॅबची रचना आहे त्याच्यात बदल होऊ शकतो। नवी कशा पद्धतीची कर रचना असू शकते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। साधारणपणे 10 लाखांपर्यंतची ही सूट मिळण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय। मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा असू शकतो। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, नेमक्या काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पातून हे आपण पाहिलं, मात्र राज्याचं विशेष लक्ष असणार आहे। राज्याच्या दृष्टीने कुठल्या महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये होऊ शकतात? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर आज अर्थसंकल्पीय बजेट आहे ते या ठिकाणी सादर होत आहे आणि याच अर्थसंकल्पात प्रामुख्याने पाहायचं झालं तर सर्वसामान्यांना नक्की या बजेटमधून काय मिळतंय आणि या सर्वसामान्यांसाठी देशातील आर्थिक बजेटमध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत याच्यावरती सर्वप्रथम भर आहे तो देण्यात आलेला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि त्यातच सर्वसामान्यांचं मग दैनंदिन गरजा असतील, त्याच्या अनुषंगाने गॅस असतील, त्याचे दर असतील, पेट्रोल डिझेलचे दर असतील, या सर्व दरांमध्ये कितीपर्यंत जे कर आहेत त्याची सवलत मिळते किंवा त्याची किंमत आहे ती कितीपर्यंत वाढते, कमी होते, हे देखील एक उद्दिष्ट आहे। आणि त्यामध्ये आताच झालेल्या निवडणुकीला पाहता ज्या भाजप सरकारने आहे, महायुती सरकारने आहे, ज्या काही घोषणा केलेल्या आहेत या घोषणांच्या पूर्ततेमध्ये हे आर्थिक बजेट सादर होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सर्वसामान्यांच्या गरजा आहेत त्या म्हणजे घर असतील किंवा ज्या दैनंदिन गरजा असतील त्या भागवण्याचं हे बजेट असलं तर या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा आहे तो मिळेल असं या ठिकाणी बोलू शकतो। परंतु जे आर्थिक जे धोरण आहे त्या आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांचा जो पगाराचा टप्पा जर पाहिला तर त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर सवलत आहे ती मिळते एका उत्पन्नाला, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यासोबतच घर खरेदी असेल, गाडी खरेदी असेल, याच्यावरती काही मोठ्या प्रमाणात कराची जी पूर्तता आहे ती करून कर कुठेतरी सवलत होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आज सादर होणाऱ्या आर्थिक बजेटच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या वाटेला नक्की काय मिळते, कारण महाराष्ट्र हा देशातील आर्थिक व्यवस्थेची आर्थिक राजधानी आहे। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात कर हा भारताला आपल्याला मुंबईतून जातो, त्यामुळे महाराष्ट्राला नक्की या बजेटमधून काय मिळते हे देखील आज पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी जी, निश्चित। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।